मग राजकन्येला अलंकाराने सजणं गरजेचं आहे. राजकन्येला आत्मिक भाकरीने सजणं गरजेचंच आहे. हालेलुया, हालेलुया. आत्मिक जीवनात वाढणं गरजेचंच आहे. कारण की तिथं कसं राहावं, कसं बोलावं, कसं चालावं, तुला ह्या वचनाद्वारे तो शिकवल. का तो जिथं राहतो ना ती जागा पवित्र आहे, ते ठिकाण पवित्र आहे, त्याचे दिव्यदूत पवित्र आहे, ते सगळं काही पवित्र आहे. आज तू दुःखात राहते, उद्या सुख आहे, तिथं दुःख कसंच राहणार नाही. रोज आनंद, रोज सुख, रोज सुख. त्यासाठी तुला या जीवनामध्ये काटेकोरपणे परीक्षा द्यावाच लागणार आहे. तुझी नजर हटवता कामा नये. तुझी नजर कुठं? त्याच्या वचनाकडं, त्याच्या अलंकाराकडं, त्याच्या पवित्रतेकडं. का? त्या स्वर्गीय राज्यासाठी तुम्हाला त्याने राजकन्या, राजपुत्र म्हणून, याजगन, पवित्र राष्ट्र म्हणून त्याने तुम्हाला घोषित केलंय. कारण की त्याने तुम्हाला अंधारातून प्रकाशात का आणलं? तुम्ही त्याच्यासोबत राहा. हालेलुया, हालेलुया. अंधारातून प्रकाशात कशाला आणलं? कशासाठी आणलं? आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले. कशासाठी? गुण. कोणाचे गुण? त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. हालेलुया. तुमच्यात गुण दिसले पाहिजे, तुमच्यात सहनशीलता दिसली पाहिजे, तुमच्यात प्रीती दिसली पाहिजे, तुमच्यात क्षमाशीलता दिसली पाहिजे, तुमच्यामध्ये सहनशीलता दिसली पाहिजे. म्हणजे तुम्हाला कुठं नेणार? अरे तुम्ही इथल्या धडपडीत ना करा. कुठल्या धडपडीत राहा? कलसेकरा मध्ये खूप छान म्हटलंय, पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका, तो वरील गोष्टीकडे मन लावा. वरील गोष्टीकडे मन लावा. धडपड करू नका. मला ही जागा पाहिजे, मला इतके पैसे पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे. लक्षात ठेवा, मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच गेला तर काय राहील? गाडीचं सुख घ्याल, घराचा आनंद घ्याल का? मिळवण्यासाठी प्रयत्न कराल, मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देव म्हणजे चल लय झाली धाव, घरासाठी केली, माझ्यासाठी नाही केली धाव. कोणासाठी धाव करा? सोन्याच्या रस्त्यावर चालायचे बाई, मला त्याच्याशी धाव करायची. सैतान तुम्हाला पाडल, विचारात टाकल, प्रार्थना करू देणार नाही, तर त्याला धमकवण्याचं सामर्थ्य तुमच्या तोंडात दिले. हट शैताना, तुझा अधिकार नाहीये. मी देवाची राजकन्या आहे, मी राजपुत्र देवाचा आहे, आणि मला तो नाशात नेऊ शकत नाही. कारण की माझी निवड कोणी केली? परमेश्वराने केली. हालेलुया, हालेलुया. मग कशाला बायबल वाचायचं? जोरात बोला. कशासाठी वाचायचं बायबल? सोन्याच्या रस्त्यात कोणाकोणाला चालायचे, काचेच्या बंगल्यात कोणाकोणाला राहायचे, त्याच्यासाठी 3 टाईम वाचलं पाहिजे. मला बरोबर, मला तिथंच जायचे. धडपड कशासाठी करता? कशासाठी करता? एकासाठीच करा, तुझ्यासोबत सुख सागरात राहायचे. हे दुःख 50 वर्ष 60 वर्ष, तिथं दुःख नाही. अनंत काळाचं जीवन आहे, ते चोरू नाही शकत तुमच्यापासून कोणी. तिथे तरी तुमचं सुख पाहून कोणी करणी करत तुमचं सुख दूर करण्यासाठी हत्यार चालणार नाही. तिथं कोणती करणी कवता, जादू टोना, दुष्टाची नजर सुद्धा तुमच्यावर पडणार नाही. का? तुम्ही पवित्र देवाचे मंदिर आहात. ज्याच्यासाठी तुमची निवड आहे तो तुमच्या कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. बायबल वाचणं किती महत्त्वाचं आहे. ऐका नाही, मी बोलते तुम्हाला कंटाळा येत असं काय येतं सांगते, कंटाळा पाहिजे. हेच तर तुमच्या जीवनाचं पारितोषिक आहे. हेच तर तुमच्या जीवनाचं काय आहे? देवाचं भय. याचं पारितोषिक काय माहिती का? धन, सन्मान, गौरव. आज त्याचं भय धरून जीवन जगा, धन, सन्मान सगळं मिळेल. जगाचं सुख मिळेल, स्वर्गाचं सुख मिळेल. हालेलुया, हालेलुया. कोणतं सुख मिळवायचंय? जगाचं पण आणि स्वर्गाचं पण. ते सुख मिळवण्यासाठी मला सौम्यतेने वाटवायची. माझा देव माझ्या जीवनात कार्य करत. गडबड नका करू. आजच मिळालं पाहिजे नाही, त्याच्या समयानुसार तो काम करत, त्याच्या समयानुसार
त्याला माहिती तुम्हाला कशाची गरज आहे. उद्धार करत नाही एवढा हात त्याचा तोडगा नाही, व ऐकू येत नाही एवढा कान मंद नाही. आहे का हो? आहे का आमचा प्रभू की आम्ही प्रार्थना करतो करतो तो देत नाही? नाही प्रियांनो, तुम्ही कधी मागू पण नका तरी तुम्हाला मिळतो, तुम्ही शोधू पण नका तरी पण तो देतो. आणि त्याला माहिती आहे माझ्या लेकराला कशाची गरज आहे. हालेलुया. तुमच्या लेकराने भाकर मागी ती तुम्ही दगड देणार नाही, दोडा देणार नाही. तुम्ही तुमच्या लेकराला योग्य देता, तो तुमचा कैवारी बाप आहे. त्याने तुमच्यासाठी वधस्तंभ सहन केला, जीवन अर्पण केलं. मग त्याला माहित नाही की तुम्हाला कशाची गरज आहे. हालेलुया. तुमच्या मागितल्यानेच तो तुम्हाला देईल का? हालेलुया, हालेलुया. त्याच्याजवळ राहा प्रामाणिकपणे, स्वार्थापायी राहू नका. शिष्याने काय म्हटलं की कोणतं चिन्ह दाखवता? तसं आम्हाला चिन्हासाठी नाही, तो माझ्या जीवनात राहावं म्हणून त्याच्याजवळ राहा. असं म्हणू नका काय केलं माझ्यासाठी, अरे त्यांनी केलं तर म्हणून जिवंत आहा. चुकून पण असं म्हणू नका की काय केलंस तू माझ्यासाठी. नाही, त्याने जे केलं ते कोणीच केलेलं नाही. तो आहे म्हणून तुम्ही आणि मी आनंदित जीवन जगत आहोत. तो आहे म्हणून आम्ही सुखी आहोत. कधीच म्हणू नका देव माझं ऐकत नाही. नाही प्रियांनो, तो तुमचं रोज ऐकतो. पण आज तो म्हणतो तुझे हात धु, पश्चाताप कर, माझ्याजवळ यायचं तर स्वतःला माझ्यासमोर लीन आणि नम्र कर. हालेलुया. कारण की तो परम पवित्र स्थानात राहणारा देव आहे आणि तो तुम्हाला त्या लेवललाच पाहतो. पाप करून आम्ही मागतो, कोणत्या तोंडाने मागतो? मागच्या आठवड्यात आपण एक गोष्ट शिकलो जिभेबद्दल. एका तोंडाने गोड पाणी, एका तोंडाने कडू पाणी नाही निघणार. मनुष्य दोन जणांची चाकरी करू शकत नाही, एकाचीच चाकरी करा. त्याच्याशी खरा प्रामाणिक राहा, तो प्रामाणिकपणे आमच्या सोबत राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक टाइम वाईवर वाचत असाल, 3 टाइम वाचा. बोला, मला समजत नाही, बुद्धी दे. मला नाही कळत, मी वाचते, पण मला ती बुद्धी ज्ञान दे, मला समजण्याची. मी अडाणी देवा, मला समजण्याचं ज्ञान दे. हालेलुया. माझं कुठं ट्रेनिंग नाही झालं, पण प्रियानं माझी सवय होती. मला वचन नाही कळालं, मी 10 वेळी वाचायचे, घडी 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 वाचायचे. मी म्हणायचे मला अर्थ समजू दे, मला समजण्याचं ज्ञान दे. ट्रेनिंगची गरज नाही, पण आत्मिकरित्या तुम्ही त्याला मला समजण्याची बुद्धी दे. तो बरोबर ते ज्ञान बुद्धी करतो. म्हणतो जो ज्ञानाने येऊन आहे त्याने मजकडे यावे. आज त्याला अडाणी म्हणून त्याच्याकडे जा, तो तुम्हाला ज्ञानाने भरेल. वाचता येत नाही त्याला, मला वाचायला शिकव, हे तोंड तुझ्यासाठी उघडायला शिकव. मला दुसरं काहीच वाचायचं नाही. तुझे बोललेले शब्द माझ्या मुखातून मला बोलायचे, तू उद्गारलेले उच्चार माझ्या मुखातून मला उद्गारायचे. यासाठी मी पवित्र जीवन जगावं. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की जय, येशू मसीह की जय. आजपासून काय करणार? वचन. आजपासून काय करणार? सिस्टर संपल्यानंतर आम्ही घरी जाऊन भाकरी खाणार. हालेलुया, हालेलुया. आजपासून सिस्टर भाकरी खाणार, झोपून घेणार. काय करणार? हालेलुया, हालेलुया. काय करणार? वचन वाचणार, अनुसरण करणार. कोणाची? परमेश्वराचं. कोणाचं अनुसरण करणार? परमेश्वर. हालेलुया. मला दे, मला दे नको, तुझं देशीलच मला, तो मला तो पाहिजे. हालेलुया. मला शब्द नकोय, मला हे दे, माझी इच्छा पूर्ण कर. नाही, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. तो इतकाही हे नाही की तुम्ही त्याची इच्छा मागितल्यावर तुमची इच्छा पूर्ण करणार. एवढं कठोर मनाचा देव नाहीये. तो कृपाळू, दयाळू, मंद, क्रोधमय आहे. तुम्ही जर त्याला म्हणाल ना तुझी इच्छा पूर्ण कर माझ्या जीवनात, तर तुमची इच्छा आधी पूर्ण कर. हालेलुया, हालेलुया. तुमची इच्छा आधी तो पूर्ण करत, का तो स्वार्थी नाहीये. हालेलुया. मग रोज प्रार्थनेत काय म्हणा? तुझी इच्छा माझ्या जीवनात, तुझी इच्छा माझ्या जीवनात. कोणाकोणाला सुख पाहिजे? हातवर करा. कोणाकोणाला सार्वकालिक जीवनात जायचे,
कोणाकोणाला सोन्याच्या रस्त्यात, जिथं दुःख, प्रत्येकाला वाटतं अशा ठिकाणी नाही जिथं दुःख नाही, चिंता नाही, काळजी नाही. कधी मिळणार? इथं पण मिळणार, तिथं पण मिळणार, पण कधी मिळणार? जीवनाची भाकर रोज नित्य नियम प्रामाणिकपणे. कसं? आम्हाला परीक्षेला नाही द्यायचं, एक वचन नाही समजा 10 वेळेस वाचा. तुम्हाला म्हणणार नाही देव आज काऊन एकच वाचलं, 10 काऊन नाही वाचले? दंडा घेऊन मागा नाही लागला का? एक वचन आठवडाभर जरी वाचलं तरी त्याच्यात तुमची उन्नती आहे. एक वचन 10 दिवस जरी वाचा, नाही समजलं वाचा, तो तुमची तहान पागून भूक भागवाल. तो तुमची तहान पागून तुमची तहान भागवाल. तुमची भूक पाहून तो तुमची भूक भागवाल. जो भुकेला आहे, जो ताणेला आहे, तो त्याला तृप्त करेल. एक अध्याय 10 दिवस वाचा, नाही कळत वाचा 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 वाचा, आपोआप उलगडा होत जाणार. आपोआप रहस्य कळणार त्या वचनातले. हालेलुया हालेलुया. ट्रेनिंगची गरज नाही, ट्रेनर आमच्या जवळच आहे. हालेलुया हालेलुया. मनुष्याच्या इच्छेने, मनुष्याच्या नजरेने नाही, देवाच्या इच्छेने, त्याच्या आत्मेनुसार चालण्यात शिका. हालेलुया. येशू मसीह की जय. येशू मसीह की. उभं राहू आपण.